हाय माझ्या ताईंनो, सगळ्याजणी कशा आहात? तर हा जो व्हिडिओ आहे ना, तर हा आहे माझ्या बाबाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ आहे. आणि माझ्याकडेच आले होते आईला घेऊन, तेव्हा त्यांचा वाढदिवस होता. मग तेव्हा केक वगैरे आणलेला होता आम्ही. तर पहिल्यांदा बाबाचा वाढदिवस झाला माझ्याकडे. बाबा आता बरं झालं आम्ही सुंदर आहे ना वर ना चांगल्या वेळ झाली. काय केलं? चांगल्या वेळ झाला भाऊ. बरं ठीक ठीक चॉकलेट जास्त आहे खूप शुभेच्छा तुम्हाला. 79 पूर्ण झालं बाबाला अरे वा, भाग्यवान असला. आणि 80 चालू होईल आता. हो ना, भाग्यवान असला. आणि तुमच्या जवळबद्दल माणूस जरा भाग्यवान असलं. विशेष म्हणजे कसं आहे, ते निर्व्यसनी आहेत, बाकी काही नाही. हा त्याचमुळे त्याच आहे ना. आता काही लोक ते दुसऱ्या नांदी पुण्यात काय त्या अंकलच्या त्या नांदी आतापर्यंत जसं पंगत बसून हो ना. नाही, भाग्यवान. आणि बाबाला 79 पूर्ण झाले. 79 पूर्ण झाले बाबाला. आता 80व्या वर्षात पदार्पण करत आहेत माझे बाबा. आणि म्हणजे वयाच्या मानाने माझे बाबा एवढे ॲक्टिव्ह आहेत ना. अजूनही शेतात जातात. रिटायर झाले तेव्हापासून तर आतापर्यंत शेतात जाणे, बाहेरचे सगळे कामं करतात बाबा. भाजीपाला झालं, किराणा आणि बाजार वगैरे सगळं करतात. आणि खरोखर असं कामात राहिलं ना तर आपल्याला आपली तब्येत पण चांगली राहते. तसंच बाबाचं आहे. पण ताईंनो असं वाटते कधी कधी की आपल्या आईवडिलांचं वय वाढू नये, कारण की ते सतत आपल्या डोळ्यापुढे नेहमी दिसावे आपल्या डोळ्यासमोर. आणि आईला पाहायला माझी मावशी पण आलेली होती. मावशी, अंकल आणि मावशीचा मुलगा, माझा मावस भाऊ. आणि छान झाला आमचा वाढदिवस. सगळेजण होतो आम्ही. तर केक कट करून मग आम्ही निघालो दर्यापूरला. कारण की माझे मुलं म्हणत, बाबा इथंच आपण वाढदिवस करू. पण बाबा म्हणत नाही, तुम्ही दर्यापूरला चला, तुम्हाला दर्यापूरला छान पार्टी देतो मी. तर आम्ही निघालो दर्यापूरला. तर आता आलेलो आहे आम्ही दर्यापूरला, म्हणजे आई बाबाला घेऊन. आज बाबाचा बड्डे आहे, तर आम्ही छान तयार झालो आणि आता चाललो आम्ही हॉटेलमध्ये जेवायला. आईच्या कसं पायाला लागलेलं आहे, त्याच्यामुळे कसं त्यांना आपल्या हातानं सोडून दिलं तर बरं राहते. कारण की चालताना हे सामान पण भरपूर होतं, म्हणून त्यांना सोडून दिलं आम्ही. आणि शनिवार पण आहे आजचा, आणि उद्या रविवार. उद्या आम्ही परत जाऊ अकोल्याला. ठीक आहे, आता आम्ही चाललो जेवायला. आणि हे जे हॉटेल आहे ना ताईंनो, तर माझ्या मैत्रिणीचंच हॉटेल आहे. 5 कॅन्डल्स अमरावती रोडवर आहे. एवढं अप्रतिम हॉटेल आहे ना हे, एवढं अप्रतिम हॉटेल आहे की खूपच. आणि जसं बाहेरून दिसते ना, जसं हे हॉटेल छान दिसते ना पाहायला आपल्याला, तशीच इथली चव पण आहे. एवढं चविष्ट जेवण होतं, एवढं स्वादिष्ट जेवण होतं ना या हॉटेलमधलं. खूपच छान. म्हणजे मैत्रिणीचं आहे म्हणून नाही आहे, पण खूप छान जेवण आहे इथे. आणि दोघंच जर आले असते ना ते दर्यापूरला अकोल्यावरून, तर म्हणजे वाढदिवस नसल्यासारखं वाटलं असतं. पण आम्ही आलो ना, पण बाबाला पण छान वाटलं. आणि बाबांनी मग मुलं म्हणत पार्टी द्या, तर छान या हॉटेलमध्ये 5 कॅन्डल्स हॉटेलमध्ये आलो आम्ही. आणि छान जेवण वगैरे केलं आम्ही तिथे. छानपैकी पनीर अंगारा वगैरे आणि नॉनव्हेज अप्रतिम भेटते इथं. सगळ्या डिशेस खूप छान आहेत. आणि एवढं आवडलं ना मला हॉटेल हे. आणि क्वांटिटी पण खूप आहे. खूप छान हॉटेल आहे हे. आईला चालता नव्हतं येत, पण तरी मुलांसाठी आई आली हॉटेलमध्ये. आणि तिला साडी पण घालता नाही येत, त्याच्यामुळे मग तिला ड्रेस तरी घालता येते कसा तरी. त्याच्यामुळे मग ड्रेस घातला होता आईने.
आईला बरं नसल्यामुळे माहीत आहे का, आईला एवढा त्रास होतो ना ताईंनो पायाचा, त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ नाही काढला. हा जो व्हिडिओ आहे ना, हा मी घरी आल्यावर काढला, दर्यापूरवरून इथे आल्यावर, म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा. मी जास्त व्हिडिओ काढलाच नाही, कारण की खूप त्रास होते आईला पायाचा. तर त्याच्यामुळे माझी काही इच्छा झाली नाही व्हिडिओ काढायचा. आणि त्यातल्या त्यात कसं मी इथे जवळपास आहे, त्याच्यामुळे मग त्यांना माझी जास्तच आशा असते ही आली पाहिजे, माझ्या मुलांचं जास्त. तर आपण कसं घरी गेल्यावर आपल्या मुलात खुश राहतो, पण त्यांना तर आठवण येतेच, कोणाचेही आईवडील असो, मुलगी गेल्यावर आठवण येतेच. पण आणि अशा प्रकारे बाबाच्या बड्डेचं सेलिब्रेशन केलं ताईंनो. आणि नंतर मग संध्याकाळी आलो आम्ही घरी दुसऱ्या दिवशी. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा ताईंनो. धन्यवाद.